नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. शेवगाव तालुक्यात अमन शाकीर शेख या अल्पवयीन मुलास विहिरीत ढकलून जीवे मारणाऱ्याच्या शेवगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शेवगाव येथील सर्वात मोठी बातमी आहे. दहिफळ गोटण जाणाऱ्या रस्त्याने रनिंग करीत असताना अल्पवयीन मुलाला विहिरीत फेकून देऊन जीवे ठार मारून फरार झालेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी 24 तासामध्ये गजाआड केले आहे. याबाबत सविस्तर माहिती पाहूयात. दिनांक 21/5/2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास या गुन्ह्यातील मयत अमन शाकीर शेख वय 10 वर्ष तसेच तौफिक सुभान शेख दोघे राहणार जुने दहिफळ तालुका शेवगाव हे गावातील दहिफळ गोठण जाणाऱ्या रस्त्याने रनिंग करत असताना यातील आरोपी नामे सचिन गोरख भारसकर राहणार जुने दहिफळ तालुका शेवगाव व पिनू गंगाराम भारसकर राहणार सदर हे पायी चालत असताना अमन शाकीर शेख यांचा पाय घसरून सचिन गोरख भारसकर याच्या अंगावर पडल्याने त्याला राग येऊन त्याने अमन शेख यास मारहाण करून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये उचलून फेकून देऊन जीवे ठार मारले आहे. यातील फिर्यादी बीबी गुलाब शेख वय 65 राहणार जुने दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 470/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे 22/5/2025 रोजी दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी सचिन गोरख भारसकर वय 22 वर्ष राहणार जुने दहिफळ तालुका शेवगाव हा गुन्हा केल्यानंतर ताबडतोब फरार झाला होता. माननीय पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. या नमूद गुन्ह्यातील आरोपी सचिन गोरख भारसकर हा नेवासा मार्गे पुणे येथे पळून जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करून त्याचा शोध घेण्याकामी रवाना करण्यात आले होते. सदर आरोपी हा नेवासा मार्गे पुणे येथे पळून जात असताना फतेपूर तालुका नेवासा शिवारामध्ये पाठलाग करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही नवनिर्वाचित माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे अहमदनगर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश मस्के तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्ड यांनी केली असून वरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे हे करत आहेत. नवीन पिढी आपल्या घरातील वरिष्ठ आणि वडीलधाऱ्यांचं ऐकत नाही आणि रागाच्या भरात आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेत आहेत. आपला मुलगा घराबाहेर पडल्यावर काय करतो, त्याच्या रागावर त्याचे नियंत्रण आहे की नाही, आपल्या सोबत काही हत्यार वगैरे बाळगतो का, या सर्व प्रश्नांमुळे पालक सुद्धा या सगळ्या घटनांसमोर आल्यानंतर पालक नेमके काय करतात हा सुद्धा सामाजिक प्रश्न उपस्थित होत आहे. शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.